मी दिलीप थोरात, रिटायर्ड अध्यक्ष, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। माझ्या गावातून कृष्णा नदी वाहते। कृष्णा नदीच्या काठाला प्रचंड प्रमाणात माती उत्खनन केलेलं आहे। त्यामुळे खाचखळगे, खड्डे आणि शेतकऱ्यांना येणे जाणं, तिथं नदीचं रूपच आता विकृत झालेलं आहे। तसेच गावाच्या उत्तरेला डोंगर आहे। डोंगर सुद्धा पोखरलेला आहे बऱ्यापैकी ह्या माती माफ्याने। त्यामुळे तिथे खाचखळगे, मोठमोठे दऱ्या, तिथं प्राणी पडतात, मरतात। त्यामुळे पर्यावरणाला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे। तसेच आमचं गाव पूरग्रस्त पूर क्षेत्रात येतं। त्यामुळे भविष्यात अशा बेकायदेशीर उत्खननामुळं किंवा मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यामुळं भविष्यात नदी आमची पात्र बदलू शकते आणि त्याचा मोठा फटका आमच्या गावाला बसू शकतो। तेव्हा मी वेळोवेळी ह्यांना हे निदर्शन आणून दिलेले आहे, तरी फक्त कारवाई करतो पण कारवाई कुठली शासन झालेली नाही अजून। त्यामुळे मला आता हे टोकाचं पाऊल उचलावं लागतं आहे आमरण उपनशब्दात। जोपर्यंत कारवाई होत नाही आणि माती माफियाकडून जे उत्खनन चालू आहे बेकायदेशीर पूर्णपणे आमच्या गावातून बंद होत नाही, तोपर्यंत हे उपोषण मी मागे घेणार नाही।